आपण संदेश असं नको म्हणूया, पण एक आम्हाला सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे की कलेत टिकून राहण्यासाठी काय करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं, कुठल्याही कला प्रकारात? नाही, मला वाटतं की तुमच्या पॅशन म्हणजे तुम्हाला ज्याचं अगदी करावं असं मनापासून वाटते त्याचा पाठपुरावा करावा. कारण मला नेहमी वाटते की तुम्हाला पोटा पाडण्यासाठी जे करायला, मी याच्या आधी पण सांगितलंय, पोटा पाडण्यासाठी जे करावं लागतं ती उपजीविका असते. आणि ज्याच्यावर तुमचा जीव असतो चढलेला ती जीविका असते. जेव्हा जीविकाच तुमची उपजीविका होते तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही सुदैव असता. तुम्ही म्हणजे तुम्हाला जे मनापासून करावं असं वाटतं तेच तुमचं उपजीविकेचं साधन असेल तर तुम्ही नथिंग लाईक इट, म्हणजे तुम्ही फारच चांगलं असतं. पण मला असं वाटतं की एक दोन गोष्टी मी आत्ताची मुलं आहेत, मी खरं सांगतो, हे मनापासून सांगतो की मी यांच्या वयाचा होतो त्याच्यापेक्षा खूप हुशार आहे. मग इतका कॉन्फिडन्स मला अजिबात नव्हता. आता मी त्या जोशीला हे दिलं, त्याने काय काय केलंय, बाप रे, मी खरंच मला कौतुक आणि आदरच वाटला. चैतन्य इथे बसलाय म्हणजे मला आदरच वाटला. त्याला हा कॉन्फिडन्स त्याला जास्ती आहे, ते जास्ती वेल रेड आहेत, जास्ती इंटेलिजंट आहेत आणि ऊर्जा ही त्यांच्यामध्ये जास्ती आहे. त्यांना मी काय सांगायला लागत नाही. मला एवढंच वाटतं की म्हणजे माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला असं वाटतं की ते शॉर्ट टर्मचे गेन्स न बघता लंबे रेस का घोडा व्हावं असं एक, आणि कुठल्याही गोष्टीमध्ये शॉर्टकट शोधू नये. कारण खूप मेहनत येते आणि काही कमी मेहनत घेतली नाही ना. प्रत्येक जे काय अचिव्हमेंट त्याच्या आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या प्रत्येकाला प्रचंड मेहनत आहे. आता सुबोधनी त्याच्यावर किती काम केलं, ते ड्राफ्ट किती झाले मला माहिती आहे. दशावताराचे ड्राफ्ट, दशावतार आम्ही जे बघितले स्क्रिप्ट जी माझ्या हातात दिली होती तो पहिला ड्राफ्ट नाही आहे. त्यांनी अनेक ड्राफ्ट हे केले, ते आता नको हे नवीन लिहिलंय. माझ्या स्वतःच्या घरी 5 ते 6 ड्राफ्ट आहेत. अरे म्हणजे आता ह्या एवढे झाले तो नाही, हा नाही, आता जरा बदल केला. ते सांगायचं होतं की परफेक्शनकडे तुमचं हे चालू असतं, ते शॉर्टकट शोधू नये त्याला मेहनतीला दुसरा पर्याय नाहीये, एवढंच मी सांगू शकतो. बाकी मला असं वाटतं की त्याला माझ्या वेळेला होते त्यापेक्षा या लोकांना ॲव्हेन्यूज, ऑप्शन्स, मार्ग खूप जास्ती आहेत त्यांना, आणि तेवढी त्यांची बुद्धिमत्ता आहे तेवढी. कधी कधी ना जेवढे मार्ग जास्त तेवढा माणूस भरकटतो सुद्धा. ते सोशल मीडियाचं जग आहे. कोणीतरी त्यांना योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती मिळायला हवी, आणि ती व्यक्ती कोण आहे हे त्यांना ओळखायचा शहाणपणा हवा. ती मला ही व्यक्ती योग्य मार्गदर्शन करू शकेल असा कॉन्फिडन्स देऊ शकेल असं त्यांना शहाणपणा हवा की ही निवडायचं असं मला वाटतं. कारण आता 30 सेकंद किंवा 1 मिनिट लोकांचा टाइम आलाय की 1-1 तासाचे 3-3 तासाचे सिनेमे बघणं हे खूप अवघड होत चाललंय. तर या सगळ्या जमान्यामध्ये स्वतःला टिकवून ठेवणं किंवा स्वतःला इम्प्रूव्ह करणं यासाठी काही टिप्स? मला नाही वाटत गायडन्स मी देऊ शकेल असं तसं नाही वाटत. प्रत्येकाचं मी म्हटलं त्याप्रमाणे खरोखरच आताची मुलं ही खरोखरच स्मार्ट आहे. ही छोटी छोट्या मुलांनी हे केले ना, त्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे खरोखरच मला त्या वयात तसा कॉन्फिडन्स नव्हता, म्हणजे हे हळूहळू असं हे करत गेलो मी असं. ह्या म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं तर मी कुठल्याही ऍक्टिंग स्कूलला जॉईन नाही केलं, शास्त्रशुद्ध अभिनय शिक्षण घेतलं नाही. पण या माझं सायन्स हे होतं सगळं बॅकग्राऊंड. पण या ते रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर, पु ल देशपांडे, हे कानेटकर, जयवंत दळवी, पणसळकर यांच्या नाटकातनं काम करता करता माझं शिक्षण होत गेलं. आणि आत्ताची मुलांकडे मी काम करतो. आत्ताचे म्हणजे सुरोज सारख्या किंवा हे सगळे बरेच लोक आहेत, गजेंद्र अहिरे आहे, चंद्रकांत कुलकर्णी, म्हणजे माझ्यापेक्षा असलेले. मी अजून माझा तो कोर्स चालूच आहे शिकण्याचा, तर ते हे शिकण्याचा कोर्स चालूच राहतो तुमच्या. म्हणून तुम्ही मला असं वाटतं की परिपूर्ण कधी नसतात, हे शिकत राहणं आणि चिकाटी या अशा अनेक गोष्टी आहेत. एकच गोष्ट असे काही त्याला मंत्र नाही आहे. अगदी जाता जाता एक छोटासा प्रश्न विचारतो, राग मानू नका, पण तुमच्या अनेक भूमिका त्याच्यामध्ये इतकं वैविध्य आणि यू आर द इन्स्ट्रुमेंट अँड यू आर द प्लेअर या उक्तीप्रमाणे आता इथे लहान मुलं पण आहेत, तरुण पण आहेत, ज्येष्ठ पण आहेत, प्रौढ पण आहेत. सगळेजण विविध भूमिका इथे कलापिनीमध्ये सुद्धा करत असतातच. तर खरं तर तुमच्या भूमिकांचं एवढं कौतुक झालं, रसिक प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतल्या, अंगावरती मुठभर मास चढावं अशी खरं तर परिस्थिती किंवा असे प्रसंग अनेक आले, पण तरी सुद्धा तुम्ही शिडशिडीत कसे काय?
मला वाटतं की आता ते गमतीत पटवीचं मी उत्तर देतो त्याचं मूठभर मास तर ते बरोबर कौतुक केलं किंवा खूपच आनंद होतो तो पण मला असं वाटतं की ती भूमिका ती व्यक्तिरेखा करण्याच्या आधी जे टेन्शन असतं त्यामुळे पोटात खड्डा पडतो ना त्या खड्ड्यामध्ये ते मूठभर मास भरलं जातं. कपालभाती होते का आपोआप? ते असे खड्डे पडतात की भारी होईल की नाही त्याच्यामुळे ते मूठभर मास नसतं चढलं तरी त्यात ते कॉम्बिनेशन होतं त्याच्यामुळे ते वेगळं. आणि दुसरं मला असं वाटतं की ते शेवटी ते शारीरिक गुटगुटीतपणा येत नाही पण त्या कौतुकामुळे ते मूठभर मास हे तुम्हाला म्हणजे मानसिकरित्या समाधान देऊन जातं. मानसिकरित्या ते मूठभर मास तुमच्या चढतं. त्या मूठभर मासामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येतो, तुम्हाला एक परिपूर्णता लागते, आनंद मिळतो, समाधान मिळतो. तो गुटगुटीतपणा शरीरावर येत नाही, मनावर येतो. आणखी एक गंमत सांगतो मी असं पहिल्यापासून हे बरोबर आहे फार 1-2 किलो इकडे तिकडे मी असा कधी पण तसं व्हावं अशी मला कॉलेजमध्ये फार इच्छा असायची. माझ्या अगदी 5 फ्रेंड होते ना ते मिस्टर रुईया बिया असं मी रुईया कॉलेजला होतो BSc पर्यंत. MSc टाटा रिसर्च इन्स्टिट्यूटला गेलो तर ते मी त्याला म्हणाले तू काय करतो मला सांग ना. मला भयंकर त्याचं हे लागलं होतं काय बॉडी बिडी बनवावी असं धिप्पाड व्हावं म्हणून असं त्यावेळेला वाटायचं मला. आता नाही वाटत. तेच लोक मला विचारतात अरे तू काय असा कसा असं. आणि दुसरं मी थोडं फिलॉसॉफिकल बोलायचं तर मला असं वाटतं की मूठभर मास हे कौतुक आदर वगैरे हे थोडं बरंचसं टेम्पररी फेनॉमेन आहे. म्हणजे तुम्ही जो मी मगाशी म्हटलं ना तुमची सिरियल चालू आहे, सिनेमा चालू आहे, आता दशावतार बरोबर आहे, दशावतार खूप पॉप्युलर पण त्याला पण एक टाइम हे आहे ना. मी दशावतार केला होता तुम्ही आणखी 10 वर्ष सांगा फिरणार नाही तिथे आता किंबहुना राहिलं लोकांच्या लक्षात पण मी ते लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते तुम्ही तितकं हे करू नये तसं की हे टिकणारच आहे. मग नंतर खंत वाटणार नाही की अरे लोक विसरले म्हणजे ते खूप टिकणारं नाहीच आहे असं तेच तुम्ही. पण हे मी म्हटलं त्याप्रमाणे पोटात पडणारा खड्डा हे तुमचं मूठभर मास खड्ड्यात घालतो. इतक्या सहज सुंदर तुम्ही गप्पा मारताय इतका वेळ आमच्याशी, इतकी पॉझिटिव्हिटी तुम्ही या